आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे खूपच सुंदर सम आहे. हे डिस्कस करूया. ब्युटिफुल सम आहे. माझ्या भाषेत तुम्हाला समजतं ब्युटिफुल म्हटलं तर म्हणजे एकदम सुरेख सम आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे. ओके, पण हे सम तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे जॉमेट्रीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये नाही सापडणार आहे. म्हणजे हे नॉन टेक्स्चुअल सम आहे. पण आता नॉन टेक्स्चुअल सम तुम्हाला सोडवायला कॉन्फिडन्स आहे ना, कारण तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितले ना मी जे केलंय त्याच्यामध्ये काय अप्रोच आहे, काय प्रोसेस आहे मी सांगितलं ना, तेच फॉलो करत राहा. म्हणजे इकडे पण तेच करायचं. आता आपल्याला हे स्वतःहून मिळणार आहे. चला बघूया. पहिल्यांदा या सम मध्ये काय दिलंय, एक फिगर दिलंय आणि या फिगर बद्दल काहीतरी सांगितलंय. बघूया काय सांगितलंय. त्यांनी सांगितलंय इन ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे या ट्रायंगल मध्ये अँगल पी क्यू आर 90 डिग्री आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला दिलंय. पुढे दिलंय की क्यूएस इज परपेंडिक्युलर टू साइड पी आर. क्यूएस परपेंडिक्युलर आहे, साइड पी आर म्हणजे हायपोटेन्यूज पी आर आहे त्याला परपेंडिक्युलर. ओके, इंटरेस्टिंग, व्हेरी गुड. पुढे बघा काय दिलंय. QM इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर, म्हणजे हे जे QM आहे ते अँगल पी क्यू आर च अँगल बायसेक्टर आहे. वा, हे पण इंटरेस्टिंग आहे. हे दोन इन्फॉर्मेशन आपल्याला दिले आणि आपल्याला काय सिद्ध करायचं सांगितलंय. काय सिद्ध करायचं बघा. पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस अपॉन एस आर, हे आपल्याला सिद्ध करायचंय. आणि मी नेहमी सांगितलंय जेव्हाही आपल्याकडे टू प्रूफ सम येतं ते जेव्हा आपण विचार करायला त्याचं सुरुवात करतो ना, तेव्हा नेहमी सिद्ध जे करायचं त्याच्याकडे जायचं, म्हणजे टू प्रूफ कडे जायचं आणि बघायचं टू प्रूफ मध्ये काय पाहिजे आपल्याला. आपल्याला पाहिजे पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस अपॉन एस आर. म्हणजे आपल्याकडे लेफ्ट हँड साइडला एक रेशो आहे आणि राईट हँड साइडला एक रेशो. आपल्याला या दोन रेशोज ना इक्वल दाखवायचे. रेशोज आहेत. ओके, म्हणजे कसं रेशो आणावं लागेल पहिल्यांदा. आता एक एक रेशो आण. लेफ्ट हँड साइडला बघा आपल्याला काय पाहिजे. पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर. पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर. ते कसं आणायचं. ओके, चल आता स्टार्टिंगला स्क्वेअर्स विसरून जा. स्क्वेअर्स काढून टाका, म्हणजे आपल्याला पीएम अपॉन एम आर पाहिजे. तसं विचार करा. आपल्याला पीएम अपॉन एम आर पाहिजे. परत सांगतो बघा, पीएम अपॉन एम आर पाहिजे. आणि असं काय इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन मध्ये दिलंय का ज्याच्यानी आपल्याला पीएम अपॉन एम आर मिळणार. आठवतंय, समजते काय. पीएम अपॉन एम आर, एम एम. ओके, हे जे एम आहे ते या अँगल बायसेक्टरनी इंटरसेक्ट केले ना, आणि त्यामुळे एम आलंय. अँगल बायसेक्टर इंटरसेक्ट केलंय ट्रायंगल मध्ये एका साइडला, आणि त्यामुळे तुम्ही जाणार हो आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे. कोणती प्रॉपर्टी येते. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे ते आपल्याला यूज करावं लागेल. समजलं. आणि त्यासाठी आपल्याला अँगल बायसेक्टर दिलं, म्हणजे इन्फॉर्मेशन कसं यूज करायचं ते आपल्याला समजलं. व्हेरी गुड. ते आहे अप्रोच, हे आहे प्रोसेस जे आपल्याला फॉलो करायचं. ओके, म्हणजे आपण आता काय करणार आहोत. आपण सांगणार ओके या ट्रायंगल मध्ये, या ट्रायंगल पी क्यू आर मध्ये आपल्याला माहित आहे क्यूएम बायसेक्टर आहे. कशाचं. अँगल पी क्यू आरचं. लिहून घ्या. त्यामुळे आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आहेत. कोणते. पीएम अपॉन एम आर. हे जे रेशो आहे ते आपण लिहिलं तिकडे. पीएम अपॉन एम आर हे रेशो इक्वल आहे कशाला. पी क्यू अपॉन क्यू आर. लिहून घ्या. व्हेरी गुड. रिझन काय याचं आपल्याला माहित आहे. ते आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओके, मी सांगणार हो पीएम अपॉन एम आर मिळालं, पण आपल्याला काय पाहिजे. पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर पाहिजे. म्हणजे जे पीएम अपॉन एम आर आहे त्याचं स्क्वेअर पाहिजे. आता दोन रेशोज इकडे इक्वल आहेत आणि आपल्याला लेफ्ट हँड साइडचं स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर करायचं म्हणजे स्क्वेअरिंग करायचं. म्हणजे दोन्ही साइडला स्क्वेअर करायचं. म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे. पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर, आणि राईट हँड साइडला काय येणार आहे. पी क्यू स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. याचं रिझन काय आहे. रिझन आहे स्क्वेअरिंग बोथ साइड्स, आणि याला मार्क करा रिझल्ट नंबर 1. म्हणजे आता काहीतरी आलं ना जे टू प्रूफ करायचंय त्याच्यातून. तुम्ही सांगितलं लेफ्ट हँड साइड जे आहे ते मॅच झालं आपलं. पीएम स्क्वेअर अपॉन एम आर स्क्वेअर मॅचिंग झालं. व्हेरी गुड. म्हणजे आता 50% आपल्याला शांती आहे. हो, व्हेरी गुड. आता राईट हँड साइड कसं आणायचं. राईट हँड साइड मध्ये आपल्याला पाहिजे पीएस अपॉन एस आर, पण आपल्याकडे काय पी क्यू स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जे राईट हँड साइड आहे तिकडून पी क्यू स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर काढून तिकडे आपल्याला पीएस अपॉन एस आर लिहायचंय. म्हणजे हे दोन्ही रेशोज आपल्याला इक्वल आणावं लागेल. ओके, चला पी क्यू स्क्वेअर याचं व्हॅल्यू शोधूया.
जर आपल्याला PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू मिळालं तर आपण तिकडे लिहिणार आणि QR स्क्वेअरचं व्हॅल्यू मिळालं तिकडे लिहिणार आणि त्याचा रेशो काढून आपल्याला PS/SR मिळालं पाहिजे. ओके, म्हणजे आपण काय सांगतो, आपल्याला कसंही PS स्क्वेअरचं व्हॅल्यू आणि QR स्क्वेअरचं व्हॅल्यू शोधावं लागेल. हे अनालिसिस केलं, हे आपण असं विचार केलं, हे इम्पॉर्टंट आहे, हे अप्रोच इम्पॉर्टंट आहे. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार PQ स्क्वेअर QR स्क्वेअर येणार ना, एकदम इझी आहे का? तुम्ही सांगणार या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज करूया. काय मिळणार? PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर. अरे पण त्याच्यामध्ये PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर मिळणार आहे. आपल्याला PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू आणि QR स्क्वेअरचं व्हॅल्यू सेपरेट पाहिजे आणि ते पण कसं, व्हॅल्यू येताना PS आणि SR आलं पाहिजे, नाहीतर आपल्याला ते नाही येणार. ओके, तर तुम्ही सांगणार नाही नाही पायथागोरस थिअरम अप्लाय केलं तर नाही होणार. ओके, चला आता विचार करूया. PQ स्क्वेअर पाहिजे. आता PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे काय? PQ स्क्वेअर म्हणजे काय? PQ इंटू PQ आहे ना. तर ओके, PQ इंटू PQ कसं मिळणार? जर आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळाला, ऐकून घ्या, जर आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळालेत आणि एकाच्या न्यूमरेटरला PQ आहे आणि दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरला PQ आहे, तर आपण क्रॉस मल्टिप्लाय करून PQ स्क्वेअर आणू शकतो का? आणू शकतो. अरे पण ट्रायंगल सिमिलर झालं तर आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आहेत. ओके, म्हणजे PQ स्क्वेअर आणण्यासाठी आपल्याला दोन रेशोज इक्वल आणावं लागेल आणि दोन रेशोज इक्वल आणण्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. ओके, म्हणजे आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स पाहिजे. आता प्रूफ करूया. पण तुम्ही सांगणार इकडे या सममध्ये अजून एक इन्फॉर्मेशन दिलंय ना, ती आपल्याला हेल्प करणार का ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी? बघा बघा काय ते इन्फॉर्मेशन. बघा इन्फॉर्मेशन आहे ना, या ट्रायंगल मध्ये, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आम्ही लिहिलंय इन ट्रायंगल PQR अँगल PQR 90 डिग्री आहे, हे आपल्याला दिलंय. इकडे या राईट अँगलच्या वर्टेक्स पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलंय ना, हायपोटेन्यूज दिलंय ना, ते QS परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूज PR दिले. तुम्ही सांगणार हो हे दिलंय म्हणजे आपण थिअरम ऑन सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल यूज करूया आणि त्याच्याने आपल्याला तीन ट्रायंगल सिमिलर भेटतात, दोन छोटे आणि एक मोठं. व्हेरी गुड. आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, ते ट्रायंगल सिमिलर कसं लिहायचं, 1 to 1 करस्पॉन्डन्स. आठवते ना, मी ट्रिक दाखवलंय, ते व्हिडिओ केले, ते बघून घ्या, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यात मी सांगितलं होतं पहिल्यांदा मोठ्या ट्रायंगलचं नाव लिहायचं आणि Q जे आहे जिकडे 90 डिग्री फॉर्म केले त्याला मधोमध लिहायचं. म्हणजे मोठ्या ट्रायंगलचं नाव काय लिहिणार? ट्रायंगल PQR. हे झालं पहिलं ट्रायंगल. आता याच्यातून आपल्याला बाकीचे दोन लिहायचे आणि ते इझी आहे. काय फक्त बघायचं आपण काय केलं, QS परपेंडिक्युलर टू PR आहे, म्हणजे S ला उचलायचं आणि या H ला पहिल्यांदा P आणि Q च्या मधोमध लिहायचं. म्हणजे काय येणार? ट्रायंगल PSQ. हे झालं आपलं सेकंड ट्रायंगल. व्हेरी गुड. करस्पॉन्डन्स आहे, 1 to 1 करस्पॉन्ड, बरोबर, हे ट्रिक आहे. आणि तेच एच आता पहिलं जे ट्रायंगल लिहिलं ना PQR, आता काय केलं आपण? S P आणि Q च्या मधोमध लिहिलं. आता काय करायचं? Q आणि R च्या मधोमध लिहा. म्हणजे काय येणार आहे? तिसऱ्या ट्रायंगलचं नाव ते आहे ट्रायंगल QSR. झालं. आणि हे तिन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे का? त्या थिअरम म्हणून. काय ते? थिअरम ऑन सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आणि हे आहे आपला रिझल्ट नंबर 2. झालं. सुपर. म्हणजे तुम्ही सांगणार ट्रायंगल सिमिलर पाहिजे होते, झालेत ना. अरे पण तीन तीन ट्रायंगल सिमिलर आहेत. आपल्याला PQ स्क्वेअर आणण्यासाठी दोन ट्रायंगल सिमिलर पाहिजेत. म्हणजे याच्यातून आपल्याला ओळखावं लागेल कोणते दोन घ्यायचे. ओके, कोणते दोन घ्यायचे? तुम्ही सांगणार ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल PSQ आहे. त्याच्या PQ स्क्वेअर साठी दोन ट्रायंगल्स पाहिजेत ज्याच्यामध्ये PQ येत आहे. ओके, PQ कशामध्ये? ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल PSQ मध्ये PQ आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. ओके, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कुठून मिळालं आपल्याला? फ्रॉम 2. लिहा रिझन फ्रॉम 2. आता याच्यातून रेशोज पाहिजेत. कोणते? PQ. म्हणजे दोन रेशोज कन्सिडर करायचे ज्याच्यामध्ये PQ आहे. ओके, बघा म्हणजे काय येणार? PQ चं करस्पॉन्डिंग काय आहे? PS. म्हणजे PQ अपॉन PS लिहिलं, इक्वल टू दुसरं PQ इकडे आहे, त्याचं करस्पॉन्डिंग तिकडे काय आहे? PR. म्हणजे लिहायचं PR अपॉन PQ. हे रेशोज इक्वल आहेत. कुठून मिळालं आपल्याला? कारण ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे रिझन काय लिहायचं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्याला आपण शॉर्ट मध्ये काय लिहू शकतो? CSST. झालं.
तुम्ही सांगा आता फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. PQ इंटू PQ आहे PQ स्क्वेअर आणि PS इंटू PR राईट हँड साइडला. झालं. हे झालं आपलं PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू. याला मार्क करा रिझल्ट नंबर 3. तुम्ही सांगणार जसं आपल्याला PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू मिळालंय तसंच आपल्याला QR स्क्वेअरचं व्हॅल्यू पाहिजे. ओके, आता QR स्क्वेअरचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे काय करायचं? तुम्ही सांगणार तसंच आपल्याला 2 ट्रायंगल्स पाहिजे जे एकमेकांना सिमिलर आहे आणि त्याच्यामध्ये QR असलं पाहिजे. बघा बघा शोधा तिकडे. QR कुठे? फर्स्ट ट्रायंगलला आहे आणि QR आहे थर्ड ट्रायंगलला. म्हणजे हे 2 ट्रायंगल सिमिलर कन्सिडर करायचं. ओके, कुठून मिळालं? सेम रिझन फ्रॉम 2. क्लिअर? आणि आता रेशो मध्ये कोणतं कन्सिडर करायचं? ज्याच्यामध्ये QR आहे. ओके, ज्याच्यामध्ये QR आहे म्हणजे तुम्ही सांगणार इकडे QR आहे. ओके, QR चं करस्पॉन्डिंग साइड काय इकडे SR म्हणजे काय लिहिणार? QR अपॉन SR. व्हेरी गुड. इक्वल टू आता दुसरं QR कुठे आहे? इकडे आहे आणि त्याचं करस्पॉन्डिंग काय PR म्हणजे काय लिहिणार? PR अपॉन QR. व्हेरी गुड. याचं रिझन काय? CSST. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय मिळणार आहे? QR इंटू QR आहे QR स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू SR लिहिलं आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 4. सुपर. तुम्ही सांगणार आपल्याला हे पाहिजे होतं पण आपण PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू शोधलंय आणि QR स्क्वेअरचं व्हॅल्यू शोधलंय. का? कारण आपल्याला हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं होतं ना. कुठे? रिझल्ट नंबर 1 ला सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे आता रिझल्ट नंबर 1 लिहायचंय. लेफ्ट हँड साइड जे आहे PM स्क्वेअर अपॉन MR स्क्वेअर ते तसंच लिहा. का? आपल्याला ते तसं पाहिजे. 2 मध्ये लिहिलं इक्वल टू. आता त्याच्या न्यूमरेटरला बघा राईट हँड साइडला PQ स्क्वेअर पाहिजे. त्याचं व्हॅल्यू आपल्याकडे आहे ना इकडे. हे लिहा काय ते PR इंटू PS ते लिहायचं न्यूमरेटरला PR इंटू PS. डिनॉमिनेटरला काय? QR स्क्वेअर. QR स्क्वेअरचं व्हॅल्यू कुठे आहे? इकडे आहे ना. PR इंटू SR ते लिहून घ्या PR इंटू SR. हे जे स्टेटमेंट आता आपण लिहिलंय त्याच्यासाठी आपण कोणते कोणते स्टेटमेंट यूज केलंय? स्टेटमेंट नंबर 1 यूज केलंय, स्टेटमेंट नंबर 3 यूज केलंय आणि स्टेटमेंट नंबर 4 यूज केलंय. व्हेरी गुड. रिझन लिहा तिकडे फ्रॉम 1, 3 अँड 4. आता मला सांगा याच्यामध्ये काय कॅन्सल होतंय का? तुम्ही सांगणार हो ना. राईट हँड साइडला PR आणि PR कॅन्सल होत आहे. PR आणि PR कॅन्सल झालं म्हणजे काय मिळणार आहे? PM स्क्वेअर अपॉन MR स्क्वेअर इज इक्वल टू PS अपॉन SR. हे मिळालंय. हे मिळालंय म्हणजे 2 प्रूफ मिळालंय. झालं आपलं प्रूफ झालंय. आता मला सांगा इंटरेस्टिंग होतं, सोपं होतं. तुम्ही स्वतःहून तुम्हाला हे भेटलंय. काहीच अवघड नव्हतं. पण ते कसं विचार करायचं हे जे थॉट प्रोसेस आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि मी जे प्रोसेस सांगितले ते फॉलो करा म्हणजे तुम्हाला कोणतंही सम स्वतःहून मिळणार. आता कॉन्फिडंट तुम्ही कॉन्फिडंट आहात. तुम्ही सांगतात की माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण हे कॉन्फिडन्स आलं पाहिजे म्हणजे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला तर व्हिडिओ आवडलाय म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग नॉन टेक्स्चुअल सम सकट. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.